पप्पी दे मामाला. आ अशी शॉर्टकट मध्ये गालाला गाल चिटकून पप्पी देतोय. हे बघा वासे लागले पायाचा. बूट घातलेला असतंय वास येतोय. मागे सर ना तू. अगं मी माग सर तू मागे सर पूर्ण असं काय की असा उभा पाय ठेव. हा झोप. ए हार्दिक बघ दादाच्या पायात केवढा मोठा काटा आहे बघ. मोठा काय हार्दिक दादाच्या पायात काटा बघ केवढा मोठा घुसलाय. जाणवली मला. हे बघा एवढ्या काट्यानं माझ्या पोराला हे केलं. केवढा काटा आहे बघा. एवढंच आहे बघ. तर केवढा होता आरू काटा. ही मुंगी 4 ना मुंगी एवढा. तेवढ्या काट्यानं पोराला रडवलं बघा. तुला काय प्रॉब्लेम आहे. इथं रक्त काढलं. हो बर हार्दिक मामाचा डबा काढला त्यातनं. काढ त्यातनं डबा काढ. डबा काढला वाटतं का पप्पांनी. हाय काढलाय. चला आता जेवण बनवायला. हा ॲलोवेरा जेल थोडंसं लाव. जाऊ का मी आता. बरं चाल बाई काढला नाही तर काटा हात राहिला ना कुरूप होतं तयार. ठेव चल त्यात कुठली चॉकटी बया ते ठेव. ए हार्दिक ये बळा. अरे लाईट बंद कर येतं ना. रसिका औषध पी. ये बघा हे बघा टायमिंग बघा 8:15 वाजले. आता आम्ही साड्यांचं शूट पूर्ण करून आलो. जेवण बनवायचं तर हे बघा कसं चळायला लागले. मला भूक लागली. भात आमटी पुन्हा जेवायचं नाही. एवढ्यावर नुसतं भातावर बसायचं पुन्हा. हे हल्ली जास्त चालू आहे तुझं. काय हे रात्रीचं जेवण लाईट असावं. आणि मावशा म्हणते आता तब्येत खराब झाली. काय व्हायला लागले. जोर लावून चालू आहे. रसिका संदीप घाटके. माझे नाव रसिका संदीप. मग काय म्हणायचं. माझे नाव रसिका संदीप घाटके. रसिका काय 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 तुझं नाव सांग हार्दिक. माझे नाव माझे नाव काय काय तुझं नाव हार्दिक. घाटगे आपले गाव गुंजा पोस्ट बगलर तालुका जत जिल्हा खंड आशिया खंड मुख्यमंत्री प्रधानमंत्री संडे म्हणजे काय. संडे मंडे ट्यूजडे वेन्सडे फ्रायडे सॅटरडे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 14 16 18 19 20. आता नोज कुठं. आताची घडी एक हुताची मी तुला लाडी थंडी तुला लागली थंडी. माझं बाता रडत आपली हा मन तू मन काय म्हणू. तू मन हा मन हा मम्माला
चिमणी तुला लागली थंडी तुला लागली थंडी बात डोळ्यात टाकली बारक बारक घरात टाकली बात झालं टाकली नाही हं? पाण्यात टाकली मग पाण्यात भाकरी पाण्यात टाकली हे पाण्यात टाकली ना डोळ्यात बात डोळ्यात टाकली बारक बारक टाकली पाण्यात चौचा आणि हं. चौचा उडे गेला चाव चाव उडत गेली चाव 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 काव काव चावचा गेला उडून गेला नंतर म्हण पुढे म्हण तू म्हणते मी मागं म्हणते मन अलंका मन हं, अलंका पुढे हं, भूमी हं, पवित्र हं. मन अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ते नाना तो नाच्या शिकलं सज सुंदर तुम्हाला मन मन बाबा मन ए मन बाबा मन ए नाना तो नाच्या सुपात तया तो मा पुण्याची मन ते आठविता महापुण्य राशी नव्हता माझा शिसडो नाना सोडाश ते नाना तो नाच्या सुपात हं. आजा बाडू नोज कुठं आता नोज कुठं आहे मोजो हं, हाय कुठं आहे ए बॉल म्हणाला बॉल बस बॉल म्हणाला मन बॉल मनचे मन बस आता मनचे सुद्धा तनंद तरुण तू किट्टूनं मला ना गुलाबजामुन मागितले होते तेव्हा आणून ठेवलेले होते. त्याच्यानंतर ती गेली ट्रिपला आणि ते तसेच राहून गेलेले होते. आणि हार्दिकला पण तू गेला नाही आज स्कूलला एकत्र बनवून जाऊन आलो की क्लासला. ए तू का गेला नाही स्कूलला? तू का स्कूलला गेला नाही? थांब ना, स्कूलला का गेला नाही? जाणार आहे कधी जाणार आहे? आज आज कधी? उद्या उद्या कधी? तर आता मी दोन्ही पण पॅकेट करणार आहे, कारण शिल्लक जरी राहिली तरी हे आपण म्हणजे ठेवून ठेवून खाऊ शकतो. दोन्ही पण पॅकेट मी घेतलेले आहेत. तर कच्चं दूध, कारण दूध काय माझ्याकडे तापवलेलं नव्हतं आणि हे दूध एकदम थंड नाही आहे. दुधाच्या पिशव्या उशीर झाला आलेल्या होत्या, त्यामुळे नॉर्मल टेम्परेचरवरती आलेल्या होत्या. सुरुवातीला जास्त वाटेल तुम्हाला, पण हे जे विकतचं असतं ना पीठ, ह्याच्यामध्ये तुम्ही जेवढं घालाल तेवढं नंतर ते आटरून येतं. बघा आता सुरुवातीला किती पातळ दिसत होतं, आता व्यवस्थित गोळा जेवढा पाहिजे. हे पण उलट आहे ना हार्ड झाला होता. नंतर आम्ही थोडंसं तूप घालून आहे ना मळून मग गुलाबजामुन केलेले होते. हार्दिक आल्यापासून ना आपल्या घरात वरण जे आहे ते रेग्युलर बनलं जातं, कारण त्याला डाळ भात शक्यतो आम्ही खायला घालतो. कारण कसं मुलांच्यातनी बसून चपाती भाजी खातात, पण ते अर्धी खातात अर्धी खाली टाकून देतात. त्यामुळे वरण भात असा आहे की तो स्वतः हाताने खातो, त्याच्या मम्मीच्या हातून खातो, त्यामुळे त्याच्यासाठी डेली बनवलं जातं. आता मी जसे ते जतच्या यात्रेमध्ये जे बनवलेले होते ना तसे सेम आकार देण्याचा प्रयत्न केला. कारण ते गुलाबजामुन एवढे छान, मी कधी जत्रेतलं ट्राय केले नव्हते गुलाबजामुन, पण त्या केले आणि मला चवीला पण लागले आणि छान वाटले ते लांबडे लांबडे. इथंही सेम टू सेम झाले होते. आणि गोलपेक्षा ते खायला मजा वाटतं का कोणास ठाऊक. दिसण्यामुळं सुद्धा आपण म्हणतो ना जेवण चवीला लागतं. चवीचं असणं गरजेचं पण आहे, पण तेवढंच ते दिसायला पण असणं गरजेचं आहे. आता छोटं मोठं म्हणजे झालेलं आहे, एक आकार बनलेला नाही आहे, कारण वेळ झाला होता आम्हाला. माझं काही साड्याचं शूटिंग वगैरे खूप सारं राहिलेलं, कारण तुम्ही जसं बघताय की जवळजवळ 8-10 दिवस झालं. जसं मी गावी गेले त्याच्यानंतर सुद्धा आले, म्हटलं घरात आता रसिक आहे, आपल्या कामाला प्राधान्य देण्यापेक्षा त्यांच्यासोबत वेळ घालवणं वगैरे ह्या गोष्टी मी करते. त्यामुळे 8-10 दिवस झाले व्हिडिओ आलेले नव्हते. एखादी रील्स म्हटलं चला शूट करावी टाकावी, स्टॉक तर भरपूर आलेला आहे ताईनो. बाकी टेटसला माझ्या नवनवीन कलेक्शन जे आहे ते तुम्हाला तिथं बघायला मिळतं. तुम्ही टेटस पाहत चला. नंबर जो आहे तो माझा आहे तिकडच्या म्हणजे अकाउंटवरती दिलेला. मला जसं जमेल तसं मी शेअर करत असते. असं चला, त्याच्यानंतर मग सकाळचेच मी जसं काल म्हटलं पावभाजी बनवलेली होती, संध्याकाळपर्यंत आम्हाला झाली. संध्याकाळी मग हे फक्त थोडंसं छोटं मोठं जेवण. हा दिवस आहे दुसरा दिवस. त्याच्यानंतर संध्याकाळी मी काही ब्लॉग कंटिन्यूली केला नाही. सकाळच्या जेवणामध्ये मी बनवत होते मेथी मलाई मटर. ही रेसिपी आपल्या घरात जर बघायला गेलं तर आवडतेच, पण रसिकासाठी प्रयत्न करते की ते थोडंसं वेगवेगळं ट्राय कर. काल जी कमेंट आली होती ना त्या कमेंटबद्दल मी बोलेन. जेव्हा मी कर्माबद्दल बोलले त्यावेळेला आपली कल्पनाताई जी आहे
तिला तर सगळ्या जणींनी बघितलेलं आहे. आपल्या वास्तुक शांतीला आली होती, पूजेला आली होती. तिचं माझंसुद्धा बॉन्डिंग जे आहे, नातं जे आहे ते यूट्यूबमधूनच आहे. तर तिनं खूप सुंदर अशी काल कमेंट केली ती. मी कमेंट पिन केली ती बघा. मलाही ते एक नवीन काहीतरी असं मिळालं की बाबा हां, हे खरंच आहे. मी कर्माबद्दल बोलल्यानंतर तिने तिचं मत व्यक्त केलं होतं. त्याच्यामध्ये तिनं सांगितलेलं होतं ती कमेंट इथं स्क्रीनवरती लावीन. मी पिन पण केलेली होती, कारण माझी अपेक्षा होती की बाबा खरंच जे आहे चांगलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचावं. पण काल मला असं पण निदर्शनास आलं की एवढी सुंदर कमेंट, एवढे चांगले तिचे विचार, त्याला लाईक कमी आणि पुन्हा तेच रडगाणं. हे कुठं आहे, ते कुठं आहे, ते कधीच तुम्हाला पाहायला मिळणार नाही. मी सांगितलेलं आहे. भले तुम्ही वारंवार कमेंट करा, काहीही करा आणि ना त्याच्यावर कधी बोललं जाईल. तर त्या कमेंटबद्दल मी बोलेन. बघा इथं स्क्रीनवरती लावलेले आहे की बाबा रावणासारखी तर भक्ती कोणीच केलं नाही, पण शेवटी त्याची भक्ती मोठी होती, पण कर्मामुळे मार खाल्लं ना, तसंच आहे. आणि तेच तुम्हाला त्या 2 वाक्यातूनच मला तर खूप शिकायला मिळालं, पण त्या 2 वाक्यातून तुम्हाला सुद्धा मिळेल म्हणून इथं कमेंट लावत आहे. मेथी मलाई मटर याच्यासाठी ना कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, आलं लसूण थोडंसं घालणार आहे मी, कोथिंबीर, या सगळ्याची एक छान अशी पेस्ट बनवून घेणार आहे. त्याच्यामध्ये खूप छान होते. बाकी तुम्हाला वाटलं त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करायचं असेल तर काजू थोडेसे घालू शकता, घालतात. थोडं तीळ, टरबूजाच्या बिया वगैरे जर भिजवून तुम्ही घातलं तरी पण चवीला छान होते. आणि नाचणी सत्व जे आहे ते आज म्हणलं सगळ्यांना द्यायचं करून. मग रसिका असू दे, हार्दिका असू दे किंवा दादा तर आवडीने पितात, म्हणून ते थोडंसं मी बारीक करून घेतलं. मी काय ठरलेलं आता एकदम बारीक करून ठेवायचं नाही. आता म्हणजे आता जेवढं बारीक केलं आहे ना ते कमीत कमी 4 ते 5 वेळा त्याच्यामध्ये बनलं जातं. ते बारीक करून घेतलं. त्याच कढईमध्ये थोडासा वाटाणा आणि पुन्हा जी काही मेथी आहे बारीक कट करून घ्यायची. आणि शक्यतो अशी मेथी करायची असेल ना तर शक्यतो पानं जास्त प्रमाणात घ्यायची. पाठीमागचे दांडके जे असतात ना, जे निबर असतात ते ना शक्यतो घ्यायचे नाही आहेत, कारण मग ते खाताना ना बरोबर लागत नाही दाताखाली. थोडंसं मीठ टाकलं आणि एकत्र सगळं परतवून घेतलं. हे परतवूनच घ्यायचं. बरेच जण मटार जे आहे ते उकळवून घेतात, एखाद्या पाण्यामध्ये ना उकळी आणून घेतात. तसं घेतलं चालेल, भाजून घेतलं तरी चालेल. त्याच कढईमध्ये थोडंसं मी जिरं आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे. कढई एका साईडला करपलेली आहे, कारण का ती वाकडी बसलेली होती. आणि आता तुम्ही म्हणसाल की तिला काय प्रॉब्लेम आला का, तर नाही, हे मला प्रमोशनसाठी आलेलं होतं. इंडस व्हॅलीची आहे कढई, खूप मोठी आहे. अगदी 10 माणसाचं जरी तुम्हाला त्याच्यामध्ये भाजी बनवायची असेल ना तरी आरामात बनली जाते. आणि याच्यामध्ये ना इडली पात्र वगैरे आहे आणि याला झाकणसुद्धा आहे जे स्टीलचं आहे, म्हणजे पडलं तरी काही टेन्शन नाही. आता बघा सगळा मसाला मी जी ग्रेव्ही आहे भाजून घेतली आणि शेवटला ना आपलं घरचं जे साई होती ना ती साई मी थोडीशी मिक्सरला पाणी घालून फेटली. एक असं फ्लपी जे होतं ना तसं बनवलं आणि ती थोडीशी ॲड केली. थोडी वरणंसुद्धा तुम्ही डेकोरेशनला ठेवू शकता. मला माहीत नाही आता ही भाजी कोणाला आवडेल कोणाला नाही, पण एक सांगेन, तुमच्या घरात जर मेथी खात नसेल तर असं करा. आणि मेथी शक्यतो कमी प्रमाणात घ्या, वाटाणा जास्त घ्या, कारण मेथीला कडवटपणा असतो ना थोडासा, त्यामुळे तिथं आणि थोडंसं टेस्ट मार खाऊ शकते. बाकी बरेच जण म्हणतात की मेथी कडवट होऊ नये म्हणून असं करा तसं करा, पण तुम्हाला सांगू ज्याचा गुणधर्म जो आहे ना तो जात नसतो, लक्षात ठेवा. तो थोडा का होईना राहतो. आता नाचणी सत्व जे आहे ते थोडंसं दह्यामध्ये मिक्स केलं, थोडंसं पाणी ॲड केलं आणि भिजवायला ठेवलं. एक 10 मिनटं मुरू दिलं ना ते व्यवस्थित म्हणजे फुगलं जातं आणि लगेच शिजलं जातं. बऱ्याच कमेंट होत्या की नाचणी सत्व कसं बनवायचं, आणि मी खूप वेळा शेअर केलेलं आहे. म्हणजे मी एवढं शेअर केलेलं आहे ना, हे जेव्हापासून बनवते तेव्हापासून मी शेअर केले. आता पण बघा तुम्ही, जिरं मोहरीची फोडणी दिली, थोडीशी हळद घातली, तूप घातलं तरी पण चालतं, तेल घातलं तरी पण चालतं. याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतू शकता. त्याच्यानंतर तुम्ही ती पेस्ट बनवलेली आहे ती घालू शकता, किंवा त्या पेस्ट ओतूनच फोडणी दिली तरी पण चालतं. काही फुटत नाही. फक्त एक लक्षात ठेवा की गॅसचा फ्लेम जो आहे ना तो बारीक ठेवायचा. आणि जेव्हा तुम्ही मिक्स करून एकत्र घालता ना तर तुमची कढी फुटत नाही. सॉरी, कढी नाही, हे आंबील टाईप आहे. मी आता चपात्या करून घेते आणि हार्दिकसाठी म्हटलं थोडंसं खाईल म्हणून ते बनवलं. हार्दिकने एवढा नकरा केला ना की मम्मीलाच पाजायला लागलाय. शेवटी त्यानं चहा आणि चपाती खाणं पसंत केलं, पण जे मी आंबील बनवलेलं होतं नाचणी सत्व अजिबात नाही खाल्लं. मी पण आज जरा थोडंसं खाल्लं, दादानं पण खाल्लं ना. रसिकाला सांगितलं तू पण खा, तुझं पोरगं तुझ्यावरच गेलं म्हणलं तू पण खा जरासं. तर अशी पोरं आहेत बघा. कारण ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्यांना अशा बेचव लागतात ना, नाचणी सत्व वगैरे. आणि बाकीचं हार्दिक असं गुलाबजामुन, आता इथं गुलाबजामुन आहे ते अजून मी त्याला दाखवलेलं नाहीत. गुलाबजामुन दिसली की मग नुसतं गोड 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 पाहिजे, तर गोड कमीच द्यायचं आहे, कारण माझ्याकडे सवय लागली तर लागली, मग बेकार सवय लागू शकते. तर आता चहा चपातीला त्यानं पसंती दिली आहे, खरं आंबीला नाही. तुमच्या दादा समोर बसून स्वतः पिऊन दाखवलंय बघ, असं प्यायचं, मी पितोय, काही फरक पडत नाही. एकदा नाही तर नाही, विषय संपला. तुम्ही कितीही वरडा, तुम्ही काहीही म्हणा, तुमचं काय ऐकायचं नाही आम्हाला.
यानंतर लगेच मी चपात्या करून घेतल्या. बरं, एक कमेंट होती तिच्याबद्दल थोडंसं बोलेन. भरपूर कमेंट तर भरपूर असतात, पण त्यांचं असं म्हणणं होतं की आता पौष महिना आहे आणि समजा वैभवलक्ष्मीचं उद्यापन वगैरे आलं तर करायचं का? तर हो, महिन्याचा काही संबंध येत नाही. तुमचा 11 म्हणजे 11वा आला आहे ना, मग त्या दिवशी उद्यापन करून टाका. हां, अमावस्या वगैरे असेल तर एखादा गॅप आहे, पण तुम्ही 4 म्हणजे पूर्ण पौष महिन्यामध्ये 4 शुक्रवार गॅप नाही टाकू शकत. तुम्हाला ते करणं गरजेचंच असतं. उद्यापन महत्त्वाचं असतं, लक्षात ठेवा. ते झाल्यानंतर व्रत पूर्ण होत. असं म्हणतात. मला ना हरदून वरनं जाऊन टेरेसनं केवढी फुलं आणून दिली. दाखव मावशांना, आत्यांना दाखव फुलं. असं हातात घेऊन दाखव, असं असं दाखव. हे बघा, आमच्या हरदून मला वरनं फुलं आणून दिली टेरेसनं. किती छान आहे बाळ माझं. ठेवा. आणि जेवढी काय उचलून गायब केली तेवढी पण आणा. मुंगीनं झालं बरं. येडं तट असतं बरं. ह्याला तट्टावाचीनं झालं बरं. काय काय ह्याला असलं कसलं असलं असं मला लिहिणं झालं ते. कोणाला? आवाज येणं झालं ते तर हे बघा फुलं, हे त्या झाडाला आलेत फुलं. हे फुल किती सुंदर दिसतात. मस्त आहेत ना फुलं. छान आहेत का? हा, मस्त आहे. तुझ्या केसात घालू का? हा? घाल. तर आज ना मंगल कलश जो आहे तो स्वच्छ घासला. त्याच्यानंतर त्याची पुन्हा पूजा केलेली आहे. नारळाचा कोंब बघू शकता किती आलेला आहे. अजून एक थोड्या दिवसानंतर मला पुन्हा नारळ चेंज करावा लागणार आहे. त्यावेळेला मग नवीन नारळ आणि हे जे आहेत ना, हे मी म्हणजे दुसऱ्या एखाद्या भांड्यात पाणी घेऊन ठेवते. जरा मोठा झाला की मग कोणाला तर द्यायचा किंवा एखाद्या कुंडीत लावायचा. कसं झालंय? घट्ट झालंय. तुझा अवतार जा असा झालाय केसाचं बघू. तू वेगळाच दिसायला लागलाय. डोळ्यामुळं? अरे नाही रे, नाही. होय ना रसिका, आज केस गेली अचानक. सागर कशा अल्लाह सर भुंडू भुंडू दिसायला लागलं ना. मास्क घालायचा रे, तो मास्क मिळतोय ना. हा, काका बोका काय म्हणते बघ. काका काय म्हणते बघ. आता चाललाय कामाला. ए, वास घेऊन ना कुठलं ओळखते. तुझ्या कोणी जेवणाचा वास घेऊन ओळखलं होतं. असंच ओळख. आठवते? खाल्लं तरी मी तुला गॅरंटी देते तुला ओळखू येणार नाही. वाटाणा तर दिसतोय, पण त्या रेसिपीचं नाव काय? शेवगा? त्यात कुठं शेवगा दिसतोय तुला? शेंगा आहे? हट. काय तुला भाज्यांची टेस्ट सुद्धा येत नाही? कुठली भाजी आहे त्यात? वाटाणा आणि दुसरी हे लागायची बारी यांना. मेथीचे